त्याच्यानंतर 2-4 गीतं होतील आणि सर्वांनी नाचायचं 1 तास. गेल्या वर्षी आमचा कार्यक्रम 2 तास आम्ही नाचलो. शिडी बघा आमची. हा सर एक मिनिट. आहे पण सर शाळेतच सगळं जमत होतं. शाळा म्हणजे आनंदाचं मोहरले छान झाड होतं. तर या शाळेमध्ये ज्याने आमचं मन मिळवण्याचं काम केलं, लहान मुलांची निष्पक्ष सरलता शिक्षकांच्या ज्यावेळेस रजा होती त्यामुळेच आम्ही घडू शकलो. तर ही जी निष्पक्ष सरलता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सरकारांना उत्तर देण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा आमंत्रित करतो आमच्या शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक आदरणीय भुयार सर. आदरणीय भुयार सर. सर्व गुणवंत विद्यार्थी आणि आजचे सर्व अधिकारी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शिक्षक मॅनेजर डॉक्टर अभियंते हा प्रतिभागिरीला विद्यार्थी वर्ग आज आपापल्या कर्तृत्वाने अगदी सक्षम अशा प्रकारचं आपलं कर्तव्य हे पार पाडत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रतिभागिरीच्या या शिक्षण संस्थेमध्ये मी 1982 वर्षी त्यावेळेस पासूनच या प्रतिभागिरीच्या मधलं एक प्रतिभा हा जो एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा गुण त्यावेळेस पासून मला बघायला मिळाला. या प्रतिभागिरीनं फक्त परिस्थितीमध्ये असंख्य या देशाला लागणारे कलाधिकारी निर्माण केले. एवढंच नसून शास्त्रज्ञ संशोधक इथपर्यंत या प्रतिभागिरीच्या शिक्षण संस्थेनं त्या राष्ट्राला अशा प्रकारची गुणवंत एक कर्तृत्ववान अशा प्रकारचे सच्चे भारतीय नागरिक निर्माण करण्याचं काम या शिक्षण संस्थेनं अभियानाद्वारे करत आहे. खरं म्हणलं तर शिक्षण संस्थेला कुठलाही राजकीय आश्रय नाही. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस शिकत होता 1992 ची बॅच त्यावेळी 4 विद्यार्थी बोर्डामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. त्याच्याबरोबर 1991 महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक मिळवून देणारा सचिन चित्रावा हा प्रतिभागिरीचा विद्यार्थी. मला या ठिकाणी त्या गोष्टीचा आनंद होतो की या शिक्षण संस्थेने संबंध भारतालाच नसून जगामध्ये जे काही देश आहेत त्या देशामध्ये या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी अतिशय मोठ्या अभिमानानं या जगातल्या या समाजाची सेवा करत आहे याचा मला खूप अभिमान आहे. अशा
या शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आज तुमच्या सर्वांच्या आणि शिक्षण संस्थेच्या कृपेनं आज मी या शाळेचा एक मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आज खूप परिस्थिती बदललेली आहे. आताच एका अधिकाऱ्याने म्हटलं राईट टू एज्युकेशन. मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस शास्त्री गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. शास्त्री गुरुजींच्या काळामध्ये खरं वाटतं राईट टू एज्युकेशन नव्हतं. प्रतिभानिकेतनमध्ये येणारा बाहेर विद्यार्थी हा सिलेक्टेड विद्यार्थी होता. पण आज कायद्याच्या चाकोरीमध्ये सापडल्यानंतर सगळ्यांना समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर थोडीशी आमच्याकडे जी डिसिप्लिन आहे, जी शिस्त आहे, त्याच्यामध्ये थोडस विद्यार्थी संख्या भरमसाठ वाढत आहे. आणि अशा या काळामध्ये सगळं काही होत असते वेळेस त्यावेळेची तुमची शाळा मला वाटतं पार्टीशी विद्यार्थ्यांची शाळा होती. आणि आज या सगळ्या पालकांच्या, नंदिरकरांच्या सगळ्यांच्या मदतीनं या कैलास नगरमध्ये प्रतिभानिकेतनची शाळा आज 3 मजली उभारलेली आहे. या सगळ्यांच्या आणि आमच्या गुरुजनांनी दारोदार सगळ्या पालकांच्याकडे जाऊन ही मोठी इमारत आज नांदेड शहरामध्ये मोठ्या स्वाभिमानानं एक शिक्षण ज्ञानदानाचं कार्य करत आहे. आज मी काम करत असते वेळेस बऱ्याचशा अडचणी समोर येतात. नवीन नवीन शिक्षक भरती झालेले आहेत. वातावरणही थोडस हे झालेलं आहे. पण मी काम करत असते वेळेस निश्चितच या ठिकाणी तुम्हाला अभिवाचन देतो. विद्यार्थ्याला जो काही गुण आहे, उपजत गुण, नैसर्गिक गुण, जन्मतः मिळालेला गुण, निश्चितच त्याला आम्ही या प्रतिभानिकेतनशाळेमध्ये त्याला निश्चितच योग्य अशा प्रकारचं वातावरण मी तयार करून देत असतो. पण याही ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की जे शास्त्री गुरुजीनं प्रशासन केलं तितक्या थोडीचं प्रशासन मला करता येणार नाही, कारण थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. तरी पण मी निश्चितच संस्था चालकाने जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे मी त्याला कधीही तडा येणार नाही. त्याच इच्छेनं, त्याच मनस्थितीनं मी काम करत राहणार आहे. एवढं शेवटी आजचे विद्यार्थी, आजचे पदाधिकारी मोठ्या 20 वर्षानंतर आठवणीचा उजाळा तुम्ही दिला. मला खूप आनंद झाला. या संस्थेत काम करत असते वेळेस जे काही आनंद आहे, आपल्या कार्याचं मूल्य, ते मूल्य जेव्हा मिळालेलं असतं त्यावेळेस माणसाला त्याच्यापेक्षा काही जास्त असतं. आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये हे जे तुम्ही माझ्यावर केलेलं, आमच्या सगळ्या सहकार्यांवर केलेलं प्रेम, हे निश्चितच आमच्या जीवनाची एक फार मोठी शिदोरी आहे. आपण शाळेला 1.25 लाख रुपयाचं वॉटर फिल्टर दिला, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्याचा व्यवस्थित मी अशा प्रेम करीन, तुम्ही केलेल्या देणगीचं मी रक्षण करत, त्याची निगा राखत, त्याची देखभाल करत एवढं या ठिकाणी प्रसंगी मी माझं आश्वासन देतो आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. शेवटी जातेवेळेस हाच प्रतिभानिकेतनचा संदेश तुम्ही पुढील आयुष्यामध्ये यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, भाग्यवान व्हा, आदर्श नागरिक हो, या समाजाची सेवा करा, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. यांनी शाळेचं चांगल्या प्रकारे प्रशासन चालवलं, ती शाळा अशीच नाव विकास भाषा आम्ही सगळेजण अपेक्षा करतो. यानंतर मित्रांनो, मन लावा मान मिळेल, जीव लावा जग. ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून असं निश्चित वाटतं असे आदरणीय भाष्य सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी सत्कार. आदरणीय भाष्य सर.
विद्यमान मुख्याध्यापक श्री गोयकर, इतर सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी सहकारी मित्रपरिवार, हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1991-92च्या मस्तीने पाठ झाल्याचे तुम्ही सर्व, कारण हा पूर्णपणे आमच्या निरोग्याला आपण म्हणूया हा घडून आला आहे तो तुमच्या बॅगमध्ये. खरं सांगतो, आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर या ठिकाणी थांबले नांदेडमध्ये, आणि आठवण तुम्ही लोकांनी आम्हाला निमंत्रित केले. परंतु आजचा जो कार्यक्रम आहे या 20 वर्षांचा घडून आणलेला हा खरोखर अतिशय कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगा कार्यक्रम असं केलं. कारण मस्ती पाठशाळा इंग्रज करत असताना मला आठवते ही मराठीवरच्या सैनिक कुटुंबाच्या मध्येसुटी, त्या मध्येसुटीमध्ये जसे सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात, हा उजाळा देण्याचे काम तुम्ही केले. आणि खरं सांगू, वेगवेगळ्या केवळ आपल्या देशात नाही तर इतर परदेशामध्ये सुद्धा राहून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ते अचूक, याचा आम्हा सर्व शाळेतल्या गुरुजनांना अतिशय अभिमान. कदाचित आपल्यापैकी काही जणांनी शाळेला भेट दिली असेल किंवा जर तुम्ही केला, लक्षात येईल तुमच्या वडांच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला भिंतीवरती एक 5x10चा मोठा बोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. या बोर्डवरती 1975 पासून 2006 पर्यंतच्या सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची नावं त्या ठिकाणी आज चिरंतन तुम्हाला पाहायला मिळते. ही शाळा मोठी झाली तुमच्यामुळे. आम्ही लोक केवळ निमित्त असतो, आम्ही कोणीही परमेश्वराच्या अवताराने जादूगाने एक सामान्य आम्ही स्वतःला समजतो. आदर्श आहोत नाही हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही निमित्त आहोत. पण जे घडवलंय ते किती महत्वाचं आहे ते त्या भिंतीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. साधी पत्र्याची भयाची शाळा असताना त्या शाळेतनं जे गुणवंत निर्माण झाले, या तुम्हा गुणवंतांच्यामुळे त्या शाळेचं नाव आजही आदराने अभिमानाने घेतलं. म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्या लोकांनी अतिशय मोलाचं स्थान निर्माण केलेले आहे. अगदी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजय सरके गुरुजींच्या पासून एक किंबहुना माझ्यानंतर मला माहिती 2008 मध्ये मी सेवानिवृत्त झालो, त्याच्यानंतर ती नावं आली की नाही, परंतु तो मुख्याध्यापकांचा एक जो पूर्ण आहे हा सुद्धा ऑफिस मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही निमित्त असतो. खरं म्हणत सर्व शिक्षक सहकारी बंधुभगिनी जे आहेत हे अथक प्रयत्न करतात आणि तुमच्यासारखे जे मूल्यवान अशा प्रकारचे विद्यार्थी ज्यांच्या जीवनाला कुठेतरी वळण घालण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारचं जे यश मिळवलेलं आहे हे यशाच प्रकारचा अशी दिगंत कार्यरत राहू. कितीही मोठे झालात तरी तुम्ही आपल्या घराला आणि आपल्या शाळेला पर्यायाने आम्हाला दिसत नाही. त्याचं मनात खूप मोठा आनंद होतो, समाधान मिळतं, आनंदाने भरून येतं. असे मोठे व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि आपल्या घराचं आईबाबांचं आणि आपल्या कार्यक्रमात खूप मोठं करा. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम करून आणला. सर्व आणि तुम्हाला सर्व मित्रमैत्रिणींचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या घरात येतो. धन्यवाद. सर आमच्या मुलीवरती प्रधान मुख्याध्यापिका म्हणून गेट
कार्यक्रमासाठी माझे पहिले मुख्याध्यापक आदरणीय शास्त्री सर, त्याचबरोबर श्रीनगर विभागात माझ्यासोबत काम केलेले सर्व माझे शिक्षक बंधू आणि बॅनरच्या बॅच आलेले सर्व विद्यार्थी, मला अतिशय आनंद होतो की मी तुमच्या संपर्क किंवा वर्षानंतर 20 वर्षानंतर, आणि खरं तर मी माझ्या 8वी किंवा 7वीच्या वर्गात होती, त्यानंतर मी आहे नव्हते तुम्हाला, मला नक्की आहे. आणि तेव्हा तर तुम्ही अगदी छोटे छोटे, आज एवढे मोठे झालात आणि इतके म्हणजे तुमची कीर्ती सात समुद्रा पलीकडे गेलेली आहे या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतो. गुरुजनांचं एक वेगळं स्थान आपल्या जीवनामध्ये. विद्यार्थी कसे आहे, फक्त 10वी पर्यंतच, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणी विचारलं की विद्यार्थी केवळ नावाने त्याच्या मार्गाने ओळखले, पण शाळेत असताना त्याच्या गुणाने तो ओळखला. काही काम नसेल ना, तो फार खोडकर आहे, फार हुशार आहे, फार शांत आहे, अशा उपाधीने तुम्हाला ओळखतो. आणि काही विद्यार्थी या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात आहे. उदाहरणावर म्हणजे आम्ही एक दोन विद्यार्थ्यांशी बोललो, त्याच्यामध्ये भागाला जे त्यांनी म्हणलं की आम्हाला सगळं आवडतं, त्यांचे भाऊ बहीण लहान असणार, आणि किती वेळापासून मी करायला बसेकडे पाहते, तो माझ्याच वर्गाला, तो मला नक्की आठवते की मी त्याची वर्ग शिक्षिका होते. म्हणजे असे विद्यार्थी आहेत ते कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहतात. दुसऱ्या राहत नाही याच्यात ती गोष्ट नाही. शिक्षकामध्ये फारसा फरक होतो, पण विद्यार्थ्यांमध्ये होतो. ते विद्यार्थी आपल्यासोबत छोटे असतात, मोठे होतात, त्यानंतर त्याची जी अवस्था आहे त्यामध्ये मी त्यांना ओळखू शकत नाही. तरीही म्हणजे या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना उजाळा दिला, त्याचा मला अतिशय आनंद वाटतो. आज मी श्रीनगरच्या शाळेत नाही, गेल्या 10 वर्षापासून आपल्याच संस्थेची जी मुलींची शाळा प्रज्ञानिकेतन मुलींचे हायस्कूल या ठिकाणी मी मोठ्या अध्यापिका म्हणून आयुष्याच्या आठवड्यावर सगळ्यांना म्हणजे काही ना काही मिळत जातं आणि त्यानंतर तो माणूस आपली आपली प्रगती करत असतो. तसे या ठिकाणी खूप प्रगती झालेली आहे. काही विद्यार्थी म्हणजे एकदम या ठिकाणी एकदम उच्च असं प्रोफेशनल शिकायला आहे, डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, काही सोशल वर्कमध्ये आहेत, काही म्हणजे एज्युकेशनमध्ये आहेत. या सगळ्या गोष्टींचा मला अतिशय आनंद होतो. आणि विद्यार्थी किती जरी मोठा झाला तरी तो शिक्षकांना म्हणजे फार आनंद होतो. हा माझा विद्यार्थी एक वेगळाच असा म्हणजे क्रेज आपल्या मनामध्ये असते. तसे या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलायला सरकारने जुन्या आठवणींना गाळा दिला, याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आणि विशेष म्हणजे आता विद्यार्थी मोठे झाले त्यांना सांगण्यासारखं काही नाही असं नाही. अजूनही तुम्हाला सांगण्यासाठी आमच्याकडे पुष्कळ काही की तुम्ही अजून आपली खूप प्रगती करावी आणि विशेष म्हणजे आपली प्रकृतीची काळजी घ्यावी असं मला वाटतं. ह्या जगाच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आपल्याला फार वेळ त्या प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घ्यावा. त्यानंतर आपली आपल्या फॅमिलीची, आपल्या आईवडिलांची सगळ्यांची काळजी घ्यावी आणि आपलं जे विषय आहे अशा आनंदाने घालवावा. तुम्ही पुन्हा म्हणजे व्यक्तिवंत व्हा, भाग्यवंत व्हा, यशवंत व्हा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. आणि मला या ठिकाणी अति कमी वेळामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शिक्षकांनाही वाटतं का विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करावं, पण व्यासपीठाचा सन्मान करून मी फक्त 2 ते 3 प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडंफार मनोगत व्यक्त करावं, कारण आपल्या सगळ्यांना शास्त्री सरांना ऐकायची खूप इच्छा आहे. तर मी यानंतर आपण करतो गायकवाड सर. स्वातंत्र्याच्या पूर्वी राष्ट्रीय भावनेनं महाराष्ट्राच्या मध्ये ज्या ज्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या, गोविंदभाई श्रॉफ, शामरावजी बाबा बोधनकरांच्या प्रेरणेतून उभं टाकलेली ही प्रतिभा निकेतन शिक्षण संस्था ज्यांच्या कष्टातून, ज्यांच्या मेहनतीतून
इबनेसे रोप लावली दारी त्याचा वृक्ष त्याचा गेला कुठं कुठं हे तुम्हाला माहित आहे. त्या शिक्षण संस्थेला महाराष्ट्राच्या मध्ये लौकिक मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलं ते माजी प्राचार्य संस्थेचे सरचिटणीस श्री सरदी मांजर साहेब आणि ज्यांच्या आयुष्याच्या मध्ये ज्यांच्या सहवासाच्या मध्ये हा आनंद गायकवाड उभा टाकला त्या या शाळेचे मुख्याध्यापक सगळ्यांच्या मधून आज आनंद गायकवाड एक मराठीचा शिक्षक नव्हे चांगला लेखक म्हणून उभं टाकला. हे सांगत असताना इथं पराग आहे, इथं पंक्या आहे, वाईट वाटत देशपांडे आहे, सांगण्याचं तात्पर्य बंधूंनो तुम्ही खऱ्या अर्थाने मला उभं केला. केवळ तुमची व्याख्या होती कारण तुमच्या समोर येऊन उभं टाकत असताना संध्याकाळी मला काय काय पुस्तकं वाचावी लागायची